हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 7. अज्ञानखंडन. ओवी क्रमांक 213. जे दृश्य द्रष्टाची आहे, मा दावणे का साहे, न दाविजे तरी नोहे, तया तो काही. अर्थात दृश्य द्रष्टाचा विस्तार आहे. मग हे असे स्वतःला निराळे दाखविणे तो सहन का करतो? तसे दाखविले नाही म्हणून तो नाही असे थोडेच आहे. मागील ओवीचाच विषय या ओवीत माऊली पुढे सांगतात की अशा प्रकारे द्रष्ट्यामधून दृश्य निर्माण झाले. मग ते निर्हेतुक असले तरीही एक गोष्ट सत्य आहे की दृश्य हे द्रष्ट्यापासून निराळे नाही. दृश्य हा द्रष्ट्याचाच विस्तार आहे. तथापि तो द्वंद्वाचा वैश्विक नियम सिद्ध करणारा असा जड दृश्य रूपवान आकारवान असा द्रष्ट्याच्या लक्षणांच्या विरुद्ध आहे. माऊली सांगतात की अशा प्रकारे द्रष्ट्याला आपलाच विस्तार दाखवण्याचे कारण नाही. त्याला स्वतःला सिद्ध करायची आवश्यकता नाही. तो स्वयंसिद्ध आहे आणि हे त्याच्यासाठी एवढे पुरे आहे. माऊली प्रश्न विचारतात की अशा प्रकारे स्वतःचाच विस्तार झालेला द्रष्टा सहन का, कशासाठी आणि कसा करतो? कारण जरी त्याने दृश्याच्या माध्यमामधून असा स्वतः विस्तार दाखविला नाही तरी तो येथे नाही असे थोडेच होणार आहे. त्याच्या अस्तित्वाचे दृश्य हे प्रमाण असायचे कारण नाही. तो सदा आहेच. ते आणखी निराळे सिद्ध कशासाठी करायचे? माऊलींच्या ओव्या सरळ नाहीत, त्या अति गूढ आहेत. आत्मपरब्रह्मबोध करून घेण्यासाठी त्यातील रहस्य शोधून ते समजून घ्यावे लागते. तरच या ओव्यांच्या वाचनाने आपल्याला आत्मपरब्रह्मबोध होईल. त्याच्या आचरणाने आपला आत्मोद्धार होईल. आपण साक्षात्कारित होऊ. आपण मुक्तीचे यात्रेकरू होऊ. येथे आपल्याला काही मुद्दे समजून घ्यायचे आहेत. 1. आत्मपरब्रह्म स्वतःचा हा असा विरुद्ध लक्षणांचा विस्तार सहन का, कशासाठी आणि कसा करत आहे? येथे जी दृश्याची निर्मिती झाली आहे ती नैसर्गिकपणे निर्हेतुक झाली आहे. ही निर्मिती केलेली नाही. यामुळे आता हे सहन करणे आणि त्याची यथायोग्य व्यवस्था पाहणे, तसेच ते उपलब्ध आहे तर त्याची लीला अवलोकन करणे हे ओघानेच आले. कारण सजीवांच्या अंतःकरणात अंशात्मा वास्तव्याला आला आहे. कोकणात आजी आजोबा राहत होते. आजी 4 दिवस तिच्या माहेरी राहायला गेली. इकडे कोणाची तरी सोबत मिळाली म्हणून त्यांची 7-8 वर्षांची 2 नातवंडे पुण्याहून कोकणात सायंकाळी हजर झाली. आता हे सहजच नैसर्गिकपणे घडले. मग आजी नाही म्हणून काय झाले? आजोबांनी नातवंडांची सर्व व्यवस्था केली. त्यांच्यात हास्य विनोद करत ते रममाण झाले. येथे मनाविरुद्ध घडणे, सहन करणे इत्यादी विचारच नाही. याचा स्वीकार करणे हे ओघानेच आले. 2. द्रष्ट्याने स्वतःला सिद्ध करायला दृश्याची निर्मिती केली आहे हा असा विचार आपण करू नये. तसे केल्यास आपलेच नुकसान आहे. कारण मग याची जी इतर कारणे आहेत त्याचा विचार आपण करणार नाही. त्यांच्या उपयुक्ततेला आपण वंचित होऊ. आपण या भौतिकात जन्ममरणाचे फेरे घेत भलतीकडे भरकटत राहू. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी विठ्ठलाचे भजन केले. ते त्यांची भक्ती सिद्ध करायला केले नाही किंवा त्यांची विद्वत्ता दाखवण्यासाठी केले नाही. हे सर्व त्यांच्याकडून विठ्ठलासमोर आपोआप झाले. हे झाले नसते म्हणून त्यांची भक्ती किंवा त्यांची विद्वत्ता काही कमी झाली नसती. तथापि आपण तसा विचार केला तर त्यात आपलेच नुकसान आहे. कारण संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथेमुळे आपल्याला विठ्ठलाची ओळख झाली. आपल्याला परमार्थाचा मार्ग समजला.
आपण योग्य मार्गी यात्रा करू लागलो, आपण सन्मार्गाला लागलो. 3. द्रष्ट्यामधून दृश्य निर्माण झाले आहे याचा इतर प्रकारे विचार करावा. याचा आपल्याला काय उपयोग करून घेता येईल ते पाहावे. द्रष्ट्यामधून जे दृश्य निर्माण झाले आहे ते त्याच्या बरोबर विरुद्ध लक्षणांचे आहे. याचा अर्थ दृश्य म्हणजे द्रष्टा नाही. आपण दृश्याचा देहधर्मापुरता उपयोग करून देह जीवित ठेवावा आणि त्यायोगे देह आत्मयात्रा करण्यासाठी वापरावा. दृश्य आणि द्रष्टा यामध्ये विरुद्ध लक्षणे आहेत. म्हणून देह जीवित ठेवताना दृश्यात मुळीच गुंतू नये. त्याच्या उपभोगांमध्ये रममाण होऊ नये. ते महाघातक आहे. आपल्याला द्रष्ट्यापासून दूर ठेवणारे आहे. याऐवजी आपण द्रष्ट्यावर लक्ष केंद्रित करावे. आपल्याला त्याची यात्रा करायची आहे. यास्तव दृश्याला अवास्तव महत्त्व देऊ नये. ओवी क्रमांक 214. आरिसा पा न पाहे तरी मुखची वाया जाये, तेणे विण आहे आपण पैकी. अर्थात आरशात पाहिले नाही म्हणून काय मुख नाही असे आहे का? दृश्य नाही याचा अर्थ द्रष्टा नाही असे आहे का? मागील ओवीमध्ये माऊली हे समजण्यासाठी उदाहरण देत आहेत. ते म्हणतात की माऊली येथे मागील ओवी समजण्यासाठी उदाहरण देत आहेत. ते म्हणतात की आपण आरशात पाहिले नाही, आपल्याला आपल्या मुखाचे दर्शन झाले नाही. याचा अर्थ आपल्याला मुख नाही असा होत नाही. आपल्याला निश्चितच मुख आहे, कारण त्यासाठी प्रतिबिंब दाखविणारा आरसाच पाहिजे. आरशातील प्रतिबिंब पाहणारे डोळेच पाहिजेत असे नाही. आरशातील प्रतिबिंबाप्रमाणेच आपण आपले मुख नुसत्या जाणीवेने माहीत करून घेऊ शकतो. हाताच्या स्पर्शज्ञानाने जाणू शकतो. त्यासाठी फक्त डोळेच पाहिजेत असे नाही. याचप्रमाणे दृश्य हे द्रष्ट्याचे अस्तित्व सिद्ध करणारी एकमेव गोष्ट नाही. दृश्य द्रष्ट्याशिवाय असू शकत नाही, कारण दृश्याला लागणारी ऊर्जा दृश्यात नाही. ती त्याला द्रष्ट्यामधून मिळते. परंतु दृश्य नसले तरी द्रष्टा असतो. तो स्वयंभू स्वयंचेतना आहे. आपण ज्ञानाने द्रष्टा जाणू शकतो. आपण देहातीत होऊन द्रष्टा जाणू शकतो. यावरून माऊली मागील ओवीमधील गोष्ट अधोरेखित करतात की द्रष्ट्याने जरी दृश्य निर्माण केले नाही तरीही द्रष्टा नाही असे होत नाही, तर तो स्वयंभू सदा सर्वदा आहेच. यास्तव आत्मपरब्रह्माच्या साक्षात्कारासाठी दृश्यावर अवलंबून राहू नये. त्याचा उपयोग केवळ देह जीवित ठेवण्यासाठीच करावा. ओवी क्रमांक 215. तैसे आत्मया ते आत्मया न दाविती पै माया, तरी आत्मा वावो की वाया तेची ते की ना. अर्थात आत्मपरब्रह्म दृश्य होत नसले, ते मायेच्या रूपाने दृश्य होत असले म्हणून आत्मपरब्रह्म व्यर्थ आहे का? अहो तसे नाही. ती मायाच व्यर्थ आहे. सिनेमात नायिका गोड आवाजात गात असते, परंतु प्रत्यक्षात ती गात नसते. तिला पार्श्वगायिकेने गाण्यासाठी उसना आवाज दिलेला असतो. परंतु पडद्यावर ती नायिका गायिका म्हणून मिरविते आणि त्यामागे ती पार्श्वगायिका उपेक्षित राहते. लोकांच्या लक्षात ती नायिकाच राहते. अशा प्रकारे पडद्यामागील कलाकार नेहमीच उपेक्षित राहतात. पडद्यावरील कलाकार प्रसिद्ध होतात. त्यांचा उदो होतो. याचप्रमाणे दृश्य वस्तुजगत सत्य वाटते आणि त्यामागील अदृश्य जगत उपेक्षित राहते. दृश्य खरे वाटते कारण ते प्रत्यक्ष दिसते, भावते. परंतु अदृश्य चैतन्य दिसत नाही, ते भावत नाही. यामुळे सर्वसामान्य जन दृश्य वस्तुजगताच्या मागे भरकटतात.
कारण प्रत्यक्षात दृश्य वस्तू जगताचाच उपयोग केला जातो, त्याचाच उपभोग घेतला जातो. यामुळे दृश्याच्या मागे काहीतरी असेल अशी पुसटशी शंकाही येत नाही, परंतु वस्तुस्थिती निराळीच आहे. दृश्य वस्तू जगत अदृश्य असलेल्या चैतन्यामुळे दृश्य होत असते. चैतन्य नसेल तर दृश्य वस्तू जगत मृत होईल, नष्ट होईल. तारेत अदृश्य वीज आहे म्हणून बाहेर दिवा दृश्य होतो, तो प्रकाश देतो. आपण अदृश्य असलेल्या श्वासामुळे जीवित आहोत. श्वास थांबला की आपण मृत होतो. त्या चैतन्यालाच महत्त्व आहे, तेच सत्य आहे. माया नष्ट होणारी आहे, सतत परिवर्तित होणारी आहे. चैतन्य सदा असणारे शाश्वत आहे. ही जाण सतत ठेवावी. उपासना चैतन्याची करायची आहे, देहाची पूजा करायची नाही. म्हणजे त्याचे भौतिकाचे चोचले पुरवत जगायचे नाही. त्याचा यमधर्माप्रमाणे सतत पुनर्जन्म घेत असण्याशिवाय काहीही उपयोग नाही. आपण त्या चैतन्याचा अंश आहोत, त्याला जाणायचे आहे. त्यासाठी जडाचा फक्त एक माध्यम म्हणूनच वापर करायचा आहे. म्हणजे आपण स्वमर्जीने जीवन जगू, स्वमर्जीने पुनर्जन्म घेऊ. ओवी क्रमांक 216. म्हणून आपण आपे द्रष्टा न करिता असे पैठा, आता झालाची दिठा का करावा. अर्थात म्हणून द्रष्टा स्वतःच आपला आपण स्वयंसिद्धच आहे. दृश्यामुळे तो सिद्ध का करावा ते होण्याचे कारण नाही. पडद्यावर गाणे गात असलेल्या नायिकेच्या गाण्याचा स्वतंत्र कार्यक्रम ठरविला तर ती गाणे गाऊ शकेल का. तर तिची ती गाणे गाऊ शकणार नाही. कारण तेथे पडद्यावरती गात नसते, तिला गायिकेने उसना आवाज दिलेला असतो. ती फक्त गात असल्याचा तसा अभिनय करत असते. याचप्रमाणे देहामधून चैतन्य आत्मपरब्रह्म निघून गेल्यावर देह जीवित राहील का. तो चैतन्याशिवाय आत्मपरब्रह्माशिवाय मुळीच जीवित असणार नाही. कारण त्या चैतन्यामुळे आत्मपरब्रह्मामुळे तो जीवित असल्यासारखा भासमान होत असतो. मूलतः तो जड आहे. केवळ त्यामधील चैतन्यामुळे आत्मपरब्रह्मामुळे तो जीवित असल्याचा आभास निर्माण होतो. कारण चैतन्य आत्मपरब्रह्म देहामधून निघून गेल्यावर देह मृत होतो. यावरून तो देह जड अचेतन आहे असेच सिद्ध होते. माऊली म्हणतात की म्हणून देह असला काय किंवा नसला काय, आत्मपरब्रह्म सदैव असते हे ते स्वयं सिद्ध करते. कारण देहामधून आत्मपरब्रह्म निघून गेल्यावर देह तेथेच तसाच अचेतन अवस्थेत कलेवर झाल्यामुळे पडून असतो. त्याला नष्ट करण्यासाठी जाळतात किंवा जमिनीत पुरतात, त्याची किंचितही निशाणी राहत नाही. नष्ट झाल्यामुळे पुनर्जन्मात तो गतदेह जन्म घेत नाही. पुनर्जन्मात नवीन देह धारण केला जातो. तथापि तेच ते स्वयंभू सदा चैतन्यमय असलेले आत्मपरब्रह्म नवीन देहात प्रविष्ट होते आणि मग त्यामुळे नवीन देहाचा जन्म होतो. जन्मजन्मी आत्मपरब्रह्म तेच एकमेव असते. तथापि प्रत्येक जन्मी नवीन देह धारण केला जातो. यावरून हेच सिद्ध होते की आत्मपरब्रह्म सदैव चैतन्यमय असते. ते देहामुळे सिद्ध होत नाही, तर तेच पुनर्जन्मात नवीन देह धारण करून स्वतःला सिद्ध करते. याचा अर्थ असाही आहे की गतदेह मृत झाल्यावर तेथून नवीन देह धारण करीपर्यंत देह नसतानाही आत्मपरब्रह्म चैतन्यमय अवस्थेत तसेच असते. कारण ते स्वयं सदा सिद्धच आहे. त्याला कोणत्याही माध्यमाद्वारे सिद्ध करायची गरज नाही. यास्तव देहाच्या कच्छपी लागू नये. तो जीवित राहील इतपतच त्याची जोपासना करावी. देहाच्या आत परमचैतन्य आहे, ते आपण आहोत याचे सतत भान ठेवावे. याची जाणीव जितकी तीव्र राहील तितके आपण भौतिक वस्तुजगताच्या भोगापवर्गतेपासून आपोआप दूर राहू.
यामुळे भौतिक प्रमाद आपोआप होणार नाहीत. आत्मपरब्रह्माच्या जाणीवेमुळे स्वाभाविकच आपण स्वतःजवळ राहू लागतो. देह आपला सेवक आहे. त्याच्याजवळ आपण जीवित राहण्यापुरतीच सलगी करू लागतो. कोणीही नोकराजवळ कामापुरताच संबंध ठेवतो. नोकराला तितपतच महत्त्व आहे. याचप्रमाणे आपण देहाशी व्यवहार करू लागतो. आपण स्वयं जीवन जगू लागतो. देहभावाने भौतिकात आयुष्य जगणे आपल्याकडून थांबते. यामुळे आपण सुखदुःखाच्या दुष्टचक्रामधून सुटतो आणि कैवल्यानंदी जीवन जगू लागतो. हरिओम.